हा माझा रोजचा सेटअप. तुम्हाला माहिती आहे मी इथे बसून केकचे छान छान व्हिडिओज बनवते, पण आता हे सगळं सामान मला माझ्या सासरी घेऊन जायचं आहे. सो सगळं ॲक्च्युली सामान अस्ताव्यस्त झालंय, कारण मी ऑलमोस्ट 1 महिना काहीच नाही केलं, इकडे बघितलं पण नाहीये, कारण काही ना काहीतरी होतं. आणि आता आपल्याला न्यायचं आहे, हे सगळं बॉक्स पॅक करायचं आहे आणि नवीन ठिकाणी, नवीन घरी आणि माझ्या म्हणजे ज्याची मी खूप आतुरतेने वाट बघतीये अशा ठिकाणी मला घेऊन जायचं आहे. माझा सेटअप बरं एवढंच नाहीये, दाखवते. हे बघा, म्हणजे मला दाखवायला थोडंसं दुःख होतंय की मी माझ्या वस्तूंना अगदी सिस्टमॅटिक अजिबात ठेवलेलं नाहीये, पण हे मागच्या 1 महिन्यामध्येच झालंय, कारण शेवटचा केक होता बहिणीच्या एंगेजमेंटचा, तो बनवला आणि सगळं अगदी घुसडलेलं आहे. सो आपल्याला हे सगळं सॉर्टिंग करायचं आहे, बॉक्स पॅकिंग करायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, म्हणजे माझ्या सासरी. आणि घर जवळच आहे, जास्त लांब नाहीये, पण करायचं आहे हे आता सगळं मॅनेज. सो खूप सारे रील्स बनणार आहेत, खूप सारे पार्ट्स बनणार आहेत, तर शेवटच्या पार्टपर्यंत तुम्ही माझ्यासोबत नक्की राहाल याची मी आशा व्यक्त करते. चलो आता आपण सुरुवात करूया. आता एवढं सगळं सामान न्यायचं आहे, तर सुरुवात करायला पाहिजे. तर मला असं वाटतंय ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या पूर्ण कपाटमध्ये तशा छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, तर आपण इथूनच सुरुवात करूया. हे एका बॉक्समध्ये पॅक करूया आणि मग हळूहळू दुसऱ्या मोठ्या बॉक्समध्ये दुसरं करूया. लग्नाला गिफ्ट आलेलं एक शेगडी माझ्या मैत्रिणीनेच दिली आहे. सो त्याचा बॉक्स आहे आणि आता ह्यामध्ये असेच बॉक्स जमा केले आहेत थोडे, ज्याच्यात जसं जसं जे जे राहील ते ते घेऊन जायचं आहे. मी छोटे छोटे बनायला घेते, म्हणजे टॅक्स वगैरे आहे ते थोडं 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 सगळं आहे. आणि ऍक्च्युली ना पसारा झालाच आहे थोडासा माझ्या वस्तू पण काय करणार, किती पण सिस्टमॅटिक ठेवलं ना तरी सुद्धा खूप गडबड होती. ऍक्च्युली पाहुणे वगैरे होते घरामध्ये, भरपूर गोष्टी होत्या, त्याच्यामुळे नाही ठेवता आलं सगळं. पण आता तिकडे जाऊन सगळं सेटअप लावायचं आहे, ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी. थोडी जवळ येऊन गेलीस तरी चालेल. आई पर्स ठेव जरा. हे कुठे कुठे काय काय आहे, नोझल्स आहेत, इथे थोड्या गोष्टी आहेत, आतमध्ये बेडरूम मध्ये थोड्या गोष्टी आहेत आणि इथे थोडीशी जागा मला कमीच पडायची, त्यामुळे हे सगळं असं पसरलंय. पण आता माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यासाठी सेपरेट एक जागाच ठेवली आहे जिथे माझं सगळं मावेल. सो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मी खूप एक्साइटेड आहे तिकडे जाऊन सेटअप करायला, तुमच्यासोबत शेअर करायला. आई चालेल पण ही मिळत नव्हती. पुरणारच नाही. हे सगळं लावलं, पण ना दुर्लक्षामुळे काय झालं बघ, माझे हे होते स्प्रिंकलर्स, पण ना ते खराब झाले आहेत. सो हे सगळं मला आता आउट करायला पाहिजे. थोडं नुकसान पण आहे, गेलं सगळं कामातून. ह्या पिशवीमध्येच भरूया वेस्टेज. त्या बाटल्या भरू शकतो आपण. इथे उभ्या करू का गं? हे तर झालं खाली, तिकडे बॉक्स भरून ठेवूया. आता तिथे जाऊया आणि तिकडचं काय काय ह्या बॉक्समध्ये राहील ते बघूया. सुरुवात करून हे रिकामे बॉक्स आहे, त्याच्यामध्ये पण मी भरून काय काय नेऊ शकते. सो ऍक्च्युली समजत नाहीये सुरुवात कुठून करायची, कारण ना सगळंच इम्पॉर्टंट आहे आणि सगळं जरासं पसरलंय. कशात काय आहे ते मलाच समजत नाहीये. आधी काढते, नंतर बघून बघून हे व्हिडिओमध्ये दाखवते. फुलांची काय वाट लागली आहे ती बघ, पूर्ण वाट लागली आहे, कारण त्याची केअर नाही घेता आली मला 2-3 महिन्यांपासून. ती अशीच होती आणि ही सगळी आता वेस्टेड आहेत. ही सेंटेड रोजेस होती आणि त्याचा सेंट आता खूप वेगळ्या वासामध्ये कन्वर्ट झाला आहे. सो हे सगळं वेस्ट आहे, हे सगळं आता टाकून द्यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या सेंटेड रोजेस असतील स्टोअर करायची असतील ना, तर ती प्रॉपर स्टोअर करा एअरटाईट मध्ये. आता ह्याच्यातली काही ठराविक बरी आहेत, म्हणजे ह्या कलरवाली वगैरे बरी आहेत, पण मी ती सगळीच टाकते कारण ती पिवळ्या फुलांसोबत होती ना, तर ते खराब नको व्हायला. सो मी सगळं टाकते.
बाजूचं काढलेलं असतं खायला. पण जेवायला पाहिजे, लागलं तर. कशाला लागणार? जुनी शेगडी बिगडी ठेवायला. माझं चप्पल आहे. Sorry. आहे. मामा रुक्मिणी काकीला सांग. रुक्मिणी काकी. हो, तुम्ही ढकलू नका, तिकडे पडणार ते. केक. वाजव. केक कसं गं? पुढे ढकललंस तरी चालेल. कॉर्नरला. नाही, इथे ढकललंस तरी चालेल. आणि तू करणार नाही. माझं तिकडचं चटरपटर इथे ते ढकल. ढकलू शकतो ना इकडे. काय राहू शकणार? नाही ना. ते बाकीचं आणून ढकल. टेम्पो पाहिजे, टेम्पो. सिमेंट राहिलं, टेम्पो गेला. आणि टेम्पो पाहिजे. चिपकू लागायला लागलं. काढू. नाही, काढू काय. त्याला पण घेतो थोडंसं. शेवटचं कापड. आतमध्ये तुला ठेवताना घ्यायचं का? हो. आलीच तरी झाली. म्हणजे मनीषा, हां. त्याला सगळ्याला मॉइश्चरमुळे ना खराब झालं. मध्ये यूज केलं नाही. नाही बघितलं नाही. ती फक्त ह्यालाच जास्त करून यूज होतात. एंगेजमेंट केक असेल तर आणि अॅनिव्हर्सरी. मधल्या पिरियडला काहीच नसतं ना. डेट कुठे घ्यायचा? हे नवीन 8 ऑगस्ट नवीन. 24. चला आता लावायचंय. आणि जेव्हा आलं तर हो शिवम काम करतोय. काय आहे गं? मग ते जर सेम असेल तर मग त्याच्याकडे घेऊया ना आपण. हो मला रात्री ते वाटलं जास्त. मी म्हणणार असते नंतर बोलते ना सांग. एक खूप नाही हो म्हणजे एवढं काय एवढं मला मम्मी म्हणते की लाईटिंग वगैरे सांगितली म्हणून असेल तुम्ही. 3 दिलेत. हां अच्छा पुढे गेला. पहिली घेऊ नको, आधी घेऊ नको, नंतर एक्स्ट्रा द्या असं करू. तसं सांगत नाही मी. तू म्हणतो वीज घेऊन आली ते सांगतो मी. घे ना 8 1 9 10 आधी. मग पुढे कसं करणार? मग ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. कॅन्सल करायचं का जायचं मग काय म्हणून सांगितलं
हम्म. उगाच सांगून नका कशाला लावून द्यायची. हा असतं असं एकेकाचं असतं म्हटलं असं एकेकाचं जास्त सांगितलं तरी पण हो काय करू? हो तुम्ही थांबा. हम्म. तेच ना. हम्म. हो ते पण आहे. हो. मनातून उतरलं. ट्रान्सपरंट अशा टाईपमध्ये काही पिशवी वगैरे आहे? हो म्हणजे साडीवाली वगैरे. म्हणजे आता अशी बोलायला लागली. तूच बोललास ना ते मला तसं तर आहे. म्हणजे तू केलेलं पण नाही आवडत तर म्हणजे म्हणजे मग आम्ही तर खूप लागत अजून खूप लावायचं आहे, खूप लावायचं आहे. म्हणजे ते हळूहळू सुचत जाणार गं. ते काय काय ठेवायचं काय काय एकदम पटकन तुला ते नाही होणार. अँगल होतं ना. ही भिंत छान दिसते इकडनं ह्या साईड ना फोनमध्ये ते सगळे बटन सारखे लाईट्स आहेत.